स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने 10 दिवसाच्या नवजात बालिकेला उपचारासाठी नागपूरला पाठवतो सांगून तिची तिराईत व्यक्तीला 2.5 लाख रुपयात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार गोंदिया येथील एक डॉक्टर असून त्याच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे या प्रकरणात आतापर्यंत केवळ एकाच व्यक्तीला अटक झाली आहे। मुख्य सूत्रधार असलेला डॉक्टर नितेश बाजपेयी फरार असल्याचे असून पोलीस शोध घेत आहेत। एखाद्या चित्रपटात किंवा मोठ्या शहरामध्ये अनुभवास येणारा मुलांच्या विक्रीचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आल्याने नक्कीच ही बाब गंभीर आहे आणि त्यातही एक डॉक्टर याचा मुख्य सूत्रधार असणे ही वैद्यकीय क्षेत्राचे उरले सुरले पवित्र वेशीस टांगणारे आहे। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील पांढराबुडी येथील मालती प्रकाश वाघमारे या महिलेच्या घरी 10 दिवसाची नवजात बालिका असल्याची 2 फेब्रुवारी रोजी महिला व बाल कल्याण विकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाईन 1098 यावर अज्ञात व्यक्तीने माहिती दिली। जिल्हा समन्वयक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाघमारे यांच्या घरी पोहोचले आणि तेथे त्यांना बालिका आढळून आली। गोंदिया येथून मुलीला आणले असल्याचे मालतीने पथकाला सांगितले आणि या दरम्यान अधिक चौकशीसाठी मालती वाघमारेला भंडारा येथे महिला बाल कल्याण विभागात 3 फेब्रुवारी रोजी बोलविण्यात आले होते, मात्र ती उपस्थित झाली नाही आणि त्यामुळे चाइल्ड हेल्पलाईन समन्वयकांच्या वतीने संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि वरठी पोलीस ठाण्यातील पथक ताबडतोब वाघमारे यांच्या घरी पांढराबुडीला पोहोचले। मात्र महिला बालिकेला घेऊन 4 चाकीने निघून गेल्याचे सांगण्यात आले। पोलिसांनी नाकाबंदी करीत कुशारी फाटा येथे वाहन अडविले आणि वाहनात पौर्णिमा दुर्वे 10 दिवसाच्या बालिकेसोबत सापडल्या। बालिकेच्या अधिकृत मातापित्या संदर्भात किंवा कागदपत्राच्या अनुषंगाने त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही आणि सोबतच गोंदिया येथील एका डॉक्टरच्या सांगण्यावरून आपण मुलीला गोंदियाला घेऊन जात असल्याचे त्यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना सांगितले। आता या प्रकरणामध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल केला असून एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत असलेल्या हेल्पलाईनवरती दिनांक 2 तारखेला एका भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महिलेने अंदाजे 10 दिवसाची बालिका तिच्या घरी आणले असल्याचे तक्रारीमध्ये सांगितले असल्याने कार्यालयातील चमूकडून त्या महिलेच्या घरी भेट देण्यात आली। सदर भेटीवेळी त्या महिलेकडे ते बाळही आढळून आले। अधिक माहितीकरिता व त्यांनी केलेल्या कारवाईची शहानिशा करण्याकरिता त्यांना कार्यालयात बोलावले असता त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य प्राप्त झालेले नाही। दिनांक 3 तारखेला सुद्धा टीमकडून भेट देण्यात आली, त्यावेळेस ती महिला गैरहजर होती, घरी आढळून आलेली नाही। परत 3 तारखेला सायंकाळी त्यांच्याकडे व्हिजिट केली असता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ते सदरचे बालक गोंदिया येथील असून त्यांना पळवून नेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वरठी यांच्याशी समन्वय साधून संपर्क करून ते वाहन मौजा कुसारी फाटा मोहाडी तालुका या ठिकाणी पोलिसांद्वारे रोखून धरण्यात आले होते आणि आमची जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयातील चाइल्ड हेल्पलाईनची टीम आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या टीमने त्या वाहनासह बालिकेला आपल्या ताब्यामध्ये घेतले आणि त्या सदर बालिकेला अधिक तपासणीकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथे त्याच दिवशी दाखल केले आहे आणि सर्व हे आरोपीच्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशन वरठी अपराध क्रमांक 36/2026 कलम 80-81 न्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 सहकलम 143-4-137-2 भारतीय न्याय संहिता 2023 या गुन्ह्याचा घटनास्थळ पंचनामा कारवाई करण्याकरिता